आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षकांच्या संदर्भात एकाच आशयाची दोन अत्यंत महत्त्वाची पत्र ही जाणून घेणार आहोत. ही पत्र आगामी कालखंडात इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या होणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने शाळांसाठी, मुख्याध्यापकांसाठी, शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं 30 जानेवारी 2026 आहे. हे पत्र माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्ताबाबत आणि संदर्भ आहे माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांचे दिनांक 20/1/2026 पत्र. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. महोदय, उपरोक्त पत्रान्वये सचिव राज्य मंडळ पुणे यांनी राज्य मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य मंडळ व अनेक राज्य व विभागीय शिक्षक, मुख्याध्यापक संघटना, पदाधिकारी यांच्या दरवर्षीप्रमाणे सहविचार सभा राज्य मंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व चर्चेअंती कर्मचाऱ्यांची अदलाबदली केल्यास शाळेचे कनिष्ठ महाविद्यालयातील इतर वर्गांचे अर्थात इयत्ता 5वी ते 9वी व 11वी कामकाज करणे कठीण होईल. तसेच प्रत्येक पेपरची वेळी अन्य परीक्षा केंद्रावर जाणे येणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे होईल. यान्वये होणारा खर्च व इतर बाबी विचारात घेऊन सरसकट सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत अशा परीक्षा केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव मान्यता मिळण्याची विनंती केली आहे. त्यान्वये सदर वस्तुस्थिती पाहता बहुतांश ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचारी न बदलण्याबाबत संघटनांनी केलेली मागणी, कर्मचारी अदलाबदल केल्यास शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामकाजात येणारा विस्कळीतपणा तसेच होणारा खर्च या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत अशा परीक्षा केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तरी मान्यतेनुसार सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी तात्काळ कार्यवाही करावी ही विनंती असं माननीय कक्षाधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. याच पत्राच्या अनुषंगाने दुसरं एक महत्त्वाचं पत्र हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं 30 जानेवारी 2026 आहे. हे पत्र माननीय विभागीय सचिव, सर्व विभागीय मंडळे यांना पाठविण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे फेब्रुवारी-मार्च 2026च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा केंद्रांवरील कर्मचारी बदलाबाबत हे महत्त्वाचं असं पत्र आहे. या पत्रामध्ये काय म्हटलं ते आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भीय क्रमांक 3च्या पत्रान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विभागीय मंडळांमार्फत सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत
अशा परीक्षा केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात यावी, असं माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. दोन्हीही पत्र या ठिकाणी उपलब्ध आहेत, ते आपण व्हिडिओ थांबून यथावकाश वाचू शकता. शिक्षकाच्या दृष्टीने हे दोन्ही महत्त्वाची पत्र आहेत. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.